नमस्कार. इराण अमेरिका युद्ध या हायटेक युद्धात इराणसारख्या निर्बंध लादले गेलेल्या देशाने अमेरिकेचे अतिप्रगत शक्तिशाली असे आणि जे विमान अदृश्य असल्याचे म्हटले जाते ते F-35 लढाऊ विमान पाडले. या F-35 विमानाचा अमेरिकेच्या तंत्रज्ञानाला अभिमान. युद्ध सुरू होण्यापूर्वी 5 दिवस अगोदर हे विमान निर्मिती करणारी कंपनी लॉकहीड मार्टिनने 23 फेब्रुवारी 2026 ला एक वृत्त प्रसारित केले होते. तर काय म्हणतात ते? लॉकहीड मार्टिनने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एन्हान्स्ड कॉम्बॅट आयडेंटिफिकेशन कॅपॅबिलिटी या F-35 विमानाच्या इन्फॉर्मेशन फ्युजन सिस्टीममध्ये वापरली आहे आणि त्याच्या यशस्वी चाचण्या केल्या आहेत. म्हणजेच टॅक्टिकल AI मॉडेल विमानाच्या फ्लाईटमध्ये वापरले असून त्यामुळे पायलटच्या डिस्प्ले पॅनलवर स्वतंत्र अशी कॉम्बॅट आयडेंटिफिकेशनची माहिती दिसणार आहे. त्यामुळे पायलटला कमीत कमी वेळात निर्णय घेऊन अचूकतेने लक्ष्यावर हल्ला करता येणार आहे. ही 6th जनरेशन टेक्नॉलॉजी सध्याच्या 5th जनरेशनच्या विमानात वापरली आहे. F-35 विमानाच्या निर्मितीमध्ये 20 देशांचा सहभाग आहे. यात अमेरिका, युरोपमधील काही देश, जपान आणि अर्थातच इस्रायलचा सहभाग आहे. F-35 विमान आजपर्यंत प्रामुख्याने 7 ऑपरेशन्समध्ये वापरले गेले. सध्या चालू असलेले इपिक फ्युरी आणि पूर्वीची ऑपरेशन्स ॲब्सोल्यूट रिझॉल्व, मिडनाईट हॅमर, इनहेरंट रिझॉल्व, रफ रायडर, शेडर आणि रायझिंग लायन. पण सध्याच्या इपिक फ्युरी या इराण विरुद्धच्या ऑपरेशनमध्ये इराणने F-35 चे महत्त्व धुळीला मिळवले आहे. इराणची प्रेस रिपोर्टर मरियम हिच्या मतानुसार ट्रम्प F-35 विमानाच्या प्रतिकृती मोठ्या अभिमानाने स्वतःच्या कोटावर लावतात. ती त्यांची प्रतिष्ठा इराणी सैनिकांनी धुळीला मिळवली आहे. चला तर ऐकूया तिच्याच शब्द. Is anyone watching that Iran is making history these days, or all of you are busy with Trump's fake news? Did you know the last time a US F-18 was shot down was during the Persian Gulf War in 1991, almost 40 years ago? And let me remind you again, even more shocking than this, Iran shot down an American F-35 just a few days ago, a fighter jet that has never been defeated or down in history. The symbol of American military pride that even you can see its badge on Trump's jacket. We made this American symbol of pride useless now.